आजरा शहर विस्कळीत पाणी पुरवठा 3 दिवसात सुधारणार. नगरपंचायत मुख्याधिकारी सुर्वे यांचे प्रतिपादन. अन्याय निवारण समितीच्या बैठकीला आले यश. आजरा नवीन पाणी पुरवठा योजना आणि आजऱ्यातून जात असलेल्या बांदा संकेश्वर मार्गाच्या बांधणीमुळे शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील विविध जुन्या नव्या वसाहतींच्या घशाला कोरड पडली आहे. त्यांच्या तक्रारींचं निरसन करण्यासाठी आजरा शहर अन्याय निवारण समितीने आज आजरा नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांची भेट घेत बैठक घेतली. येत्या 3 दिवसात ही पाणी व्यवस्था सुधारली जाईल अशी हमी प्रशासनाच्या वतीनं श्री सुर्वे यांनी दिली आहे. आजरा अन्याय निवारण समितीच्या काही बैठकीत शहरातील गांधीनगर, नेवरेकर कॉलनी तसंच इतर भागात होत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी मांडण्यात आल्या. काही ठिकाणी तर गेल्या 5-6 महिन्यापासून व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. या संदर्भात विनंती आणि अर्ज करूनही याबाबत कार्यवाही शून्य होते. या पार्श्वभूमीवर शहर अन्याय निवारण समितीने हा विषय आज मांडला. त्यानंतरच आजरा नगरपंचायत प्रशासनाला जाग आली आणि ते खडबडून जागे झाले. आजच्या या बैठकीत वस्तुस्थिती समजून घेत नगरपंचायत मुख्याधिकारी सुर्वे यांनी हा प्रश्न 3 दिवसात सोडवण्याची हमी दिली. याबरोबरच नागझरी मार्गावरील प्रलंबित ड्रेनेज समस्या सोडवण्यासाठी आजरा तहसीलदारांकडे परवानगी मागितली असून ती मिळताच त्यासाठी कार्यवाही होईल असंही श्री सुर्वे यांनी स्पष्ट केलं. याबरोबरच गांधीनगर ते आजरा या मार्गावर चुकीच्या पद्धतीनं गटार बांधणी होत असून त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असल्याचं श्री सुर्वे यांना प्रत्यक्ष जागेवर नेऊन दाखवण्यात आलं. दरम्यान आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरवासियांना कुठेही चुकीचं काम किंवा निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचं निदर्शनास येताच अन्याय निवारण समितीशी तातडीने संपर्क करण्याचं आवाहन समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे आणि त्यांच्या सहकार्यांनी केलंय.